श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, चातुर्मास हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र 4 महिन्याचा कालावधी मानला जातो. पंचांगानुसार 25 जुलै आषाढ शुक्ल एकादशी या दिवसापासून ते कार्तिक शुक्ल एकादशी या काळाला चातुर्मास म्हणतात. या काळात भगवान विष्णू योग निद्रेत जातात अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्यामुळेच भक्तांसाठी हा काळ संयम, साधना आणि ईश्वर भक्तीचा मानला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का की देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू योग निद्रेत जातील तेव्हा सृष्टीच्या व्यवस्थेची जबाबदारी कोणावर असेल? हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चातुर्मास सुरू झालाय. पुढच्या 4 महिन्यात सृष्टीच्या व्यवस्थेची जबाबदारी कोणावर? भगवान विष्णू हे सृष्टीचे पालनकर्ते आहेत. देव, ऋषी आणि भक्तांच्या कल्याणासाठी ते वर्षभर कार्यरत असतात. आषाढ शुक्ल एकादशीच्या दिवशी ते क्षीरसागरात शेषनागावर योग निद्रेत जातात. या काळात भगवान विष्णू बाह्य कार्यापासून अलिप्त राहून योग निद्रेत असतात. त्यामुळे या 4 महिन्यात सृष्टीच्या व्यवस्थेची जबाबदारी भगवान शिव आणि इतर देवतांवर असल्याचे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार 4 महिन्यानंतर कार्तिक शुक्ल एकादशीला म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होतात. यानंतर विवाह, गृहप्रवेश, मुंज यासारख्या शुभ आणि मांगलिक कार्यांना पुन्हा सुरुवात होते. भगवंत क्षीरसागर सोडून या ठिकाणी घेणार विश्रांती. चातुर्मास देवशयनी एकादशीला सुरू होतो, जेव्हा भगवान विष्णू क्षीरसागरात नव्हे तर राक्षस राजा बलीच्या पाताळात 119 दिवस विश्राम करतात. या काळात पूजा आणि ध्यानावर भर दिला जातो. विवाह आणि गृहप्रवेश यासारखे सर्व शुभप्रसंग निषिद्ध मानले जातात, कारण भगवानांची योगनिद्रा अवस्था शुभ फल देत नाही. आषाढी एकादशीपासून भगवान 119 दिवस विश्रांती घेणार आणि त्यानंतर 20 नोव्हेंबर रोजी देवउठणी एकादशीला जागे होतील. यानंतर शुभ समारंभ पुन्हा सुरू होतील. वामन अवतारात भगवंतानी 3 पावलात संपूर्ण त्रैलोक्य व्यापले. चातुर्मासाशी संबंधित आणखी एक प्रसिद्ध कथा वामन अवताराशी जोडली जाते. असुरराज बळीच्या यज्ञात भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण करून 3 पावलात त्रैलोक्य व्यापले. त्यानंतर बळीला पाताळ लोकांचे राज्य दिले. बळीच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी वर्षातील काही काळ त्याच्यासोबत राहण्याचे वचन दिले. काही पुराणातील परंपरेनुसार चातुर्मासात भगवान विष्णू बळीच्या लोकात विराजमान असतात अशी श्रद्धा आहे. त्यामुळे या काळाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. भगवान विष्णू चातुर्मासाच्या 4 महिन्यात योगिक निद्रेसाठी क्षीरसागर सोडून राक्षस राजा बलीच्या पाताळ लोकात जातात आणि त्यांच्या महलात 4 महिने घालवतात. राजा बलीच्या उदारतेवर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी वामन रूपात त्याला एक वरदान दिला. त्यामुळे भगवंत त्याच्यासोबत पाताळ लोकात जातात. त्यानंतर देवी लक्ष्मी राक्षस राजा बलीला वैकुंठात परत येण्यासाठी समजावते. जेव्हा भगवान विष्णू देवी लक्ष्मीसोबत वैकुंठात परत येत होते तेव्हा त्यांनी राक्षस राजा बलीला एक वरदानही दिले. त्यांनी राजा बलीला सांगितले की ते वर्षातून 4 महिने त्याच्या पाताळ लोकात विश्रांती घेतील. तेव्हापासून भगवान विष्णू 4 महिने आपली संसारिक कर्तव्य सोडून पाताळात विश्राम करत आहेत. त्यानंतर ते देवउठणी एकादशीला देवी लक्ष्मीकडे परत जातात. भगवान विष्णू योगनिद्रेत असल्यामुळे भक्तांनी या काळात संयम, सात्विकता आणि साधना यांना महत्त्व द्यावे. म्हणूनच अनेक जण उपवास, जप, दान, व्रत, धर्मग्रंथाचे वाचन, तीर्थयात्रा टाळणे, सात्विक आहार
आणि इंद्रिय निग्रह यांचे पालन करतात. चातुर्मासात काय करावे? भगवान विष्णू, विठ्ठल किंवा श्रीकृष्णाची नियमित पूजा करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. हरिपाठ, विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीता, भागवत किंवा रामायणाचे वाचन करावे. उपवास, दानधर्म आणि गरजूंना मदत करावी. राग, मत्सर, अहंकार यांचा त्याग करून संयमी जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि तुमच्या इतर स्वामी भक्तांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करोत. धन्यवाद.